नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. यंदा दिलेल्या कमी पावसाच्या शक्यतेमुळे तुम्ही ज्वारी लागवडीचा विचार करताय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण फक्त ज्वारीची लागवड करून चालणार नाहीये. त्यासाठी योग्य लागवड तंत्रांचा वापर करणंही तितकंच गरजेचं आहे. कारण पेरणीची वेळ, खत व्यवस्थापन, आंतरमशागत यामध्ये चुका झाल्या तर त्याचा थेट परिणाम आपल्या उत्पादनावर होतो. त्यामुळे आज आपण चांगल्या उत्पादनासाठी ज्वारीची लागवड कशी करायची हे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्वारी पिकासाठी शेवटी कुळवाची किंवा वखराची पाळी देताना शेतामध्ये हेक्टरी 5 ते 6 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळून घ्यायचंय. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि पीकही जोमदार येतं. आता हे सगळं झालं तरी पण पेरणी केव्हा करायची हा महत्त्वाचा प्रश्न येतो. साधारणतः ज्वारीची पेरणी 20 जून ते 7 जुलैच्या कालावधीत करायची आहे. लवकर पेरणी केली तर खोड माशीचा प्रादुर्भाव कमी होतो, परंतु यावेळेस ज्वारीची पेरणी या कालावधीत पण चांगला पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा आल्यावर करायची आहे. चांगला पाऊस म्हणजे किती? तर आपल्या भागात किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्यावर, जमिनीत ओल असल्यावर करायची. पेरणीची वेळ तर लक्षात आली, पण ज्वारीची पेरणी कशी करायची ते समजून घेऊयात. तिफणीने किंवा 2 चाड्याच्या पाभरीने करायची आहे. ज्वारीचं बियाणं आकारानं लहान असल्यामुळे ते फक्त 2 ते 3 सेंटीमीटरवर पेरायचं आहे. त्याच्या 2 ओळींमधलं अंतर हे 45 सेंटीमीटर आणि 2 रोपांमधलं अंतर हे 15 सेंटीमीटर ठेवायचंय. म्हणजेच 45 बाय 15 सेंटीमीटर इतकं ठेवायचंय. आणि या प्रमाणात लागवड केली तर 1 हेक्टरसाठी साधारणतः 7 ते 10 किलो बियाणं पुरेसं आहे. तसं ज्वारी हे खादाड पीक आहे. म्हणजे काय, तर ज्वारी जमिनीतले जास्तीत जास्त अन्नद्रव्य शोषते. त्यामुळे रासायनिक खतांमध्ये ज्वारीसाठी नत्र, स्फुरद, पालासचा 80-40-40 किलो प्रति हेक्टर असा डोस द्यायचा आहे. ही मात्रा आपण खतांच्या रूपात पाहूयात. जर या मात्रेसाठी आपण सरळ खतांचा वापर करणार असू तर हेक्टरी पेरणीच्या वेळेला 87 किलो युरिया, 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 80 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचंय. आणि 30 दिवसांनी पुन्हा 87 किलो युरिया द्यायचा आहे. याशिवाय तुम्ही रासायनिक खतांमध्ये मिश्र खतांचाही वापर करू शकता. त्यासाठी तुम्ही 20-20-0 हे मिश्र खत 200 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश हे खत 67 किलो पेरणीच्या वेळी देऊ शकता. खतांचं तर पाहिलं, पण आता पाण्याचं पाहायचं झालं तर ज्वारीला सहसा पाटपाणी पद्धतीने पाणी दिलं जातं. फक्त हे पाणी देताना पिकाला त्याच्या संवेदनशील काळात पाणी देणं गरजेचं आहे. जसं वाढीच्या काळात, पीक पोटरीत येण्याच्या काळात, फुलोऱ्यात येण्याच्या काळात आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत 4 वेळेस पाणी दिलं तरी ज्वारीचं चांगलं उत्पादन मिळतं. याशिवाय सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे यंदाच्या पावसाच्या शक्यतेनुसार आंतरपीक फायदेशीर राहील असा सल्ला दिला जातोय. त्यामुळे कमी पाण्याच्या दृष्टीने ज्वारीसोबत तूर घ्यायची आहे. पण ती किती प्रमाणात घ्यायची आहे, तर ते तुम्ही 3:3 या प्रमाणात घेऊ शकता किंवा 4:2 ओळी या प्रमाणातही घेऊ शकता. या पद्धतीने तुम्ही कमी पाण्यातही ज्वारीचं चांगलं उत्पादन घेऊ शकता. ही माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि ज्वारी संशोधन केंद्रातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गोपाळ ठाकरे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.